भरपूर होईल धनप्राप्ती, केवळ सांभाळावी नाती. समजा अपयश आलंच तर कुणाला काही वाटू द्या, तुम्ही मात्र स्वतःला अत्यंत मजबूत करावं आणि स्वप्नांच्या दिशेने चालत राहावं. ही बाब 4 मूलांक असणाऱ्या जातकांनी या काळात प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी. तुमचा जन्म 4, 13, 22 किंवा 31 यापैकी कोणत्याही तारखेला झाला असेल तर हा व्हिडिओ केवळ तुमच्यासाठी आहे. अंकशास्त्रानुसार 4 अंक हा राहू ग्रहाच्या अखत्यारीत येतो. तुमचा मूलांक 4 असेल, भाग्यांक 4 असेल किंवा वर्षांक 4 असेल तरीसुद्धा हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागात आपण अत्यंत नवीन विषयावर चर्चा करणार आहोत. तो विषय म्हणजे अंकशास्त्रानुसार 2025 हे नववर्ष तुमच्यासाठी कसं राहील. हे आपण अंकानुसार सविस्तरपणे समजून घेणार आहोत. राशीनुसार भविष्य तर आपण नेहमीच समजून घेत असतो. अंकशास्त्रानुसार भविष्य हा विषय आपण पहिल्यांदाच घेत आहोत. आजच्या भागात आपण 4 मूलांक असणाऱ्या जातकांसाठी हे नववर्ष कसं राहील ते समजून घेणार आहोत. ज्यांची जन्मतारीख 4, 13, 22 आणि 31 आहे अशा सर्व जातकांचा मूलांक 4 असतो. या काळात करावयाचे विशेष उपाय देखील मी तुम्हाला सांगणार आहे, म्हणून आजच्या भागाला शेवटपर्यंत बघायला विसरू नका. आणि ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला शेअर नक्की करा, जेणेकरून तो इतरांपर्यंत पोहोचू शकेल. अंकशास्त्रानुसार 4 अंकाचा स्वामी ग्रह राहू आहे. राहूला आजच्या आधुनिक काळाचा राजा म्हटलं जातं, कारण अनेक आधुनिक गोष्टी राहूच्या अखत्यारीत येतात. राहू हा अत्यंत चतुर आहे, चालाक आहे. राजनीती त्याला खूप चांगल्या प्रकारे कळते. दूरदृष्टी देखील त्याच्याकडे आहे. टेक्निकल गोष्टीमध्ये किंवा मीडिया सेक्टरमध्ये तो एक्सपर्ट असतो. पैसा त्याला कळतो. पैसा कमवण्याचे मार्ग कोणते हेही त्याला कळतात. परंतु जिथे चांगल्या गोष्टी असतात तिथे वाईट गोष्टी देखील असतात. राहूची भाषा ही कटू असते. म्हणजे 4 मूलांक असलेल्या जवळच्या लोकांना विचारा, त्यांची भाषा अत्यंत कटू असते. त्यांच्यात इगो देखील प्रचंड असतो. त्याला कारण देखील आहे की त्यांना मानसिक अनारोग्य असतं. अतिविचार करण्याची त्यांना एक सवय असते. मात्र त्यांची विचार प्रक्रिया ही इतरांपेक्षा खूप वेगळी असते, म्हणून ती यश गाठणारी देखील असते. नेटवर्क मार्केटिंगमध्ये ते अत्यंत तज्ञ असतात. या सर्व गोष्टी जर तुमच्याशी जुळून येत असतील तर तसं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून आमच्यापर्यंत अवश्य पोहोचवावं. तुमच्या कमेंट्स, तुमचा सकारात्मक प्रतिसाद आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. तसंच मूलांकासह तुम्हाला भाग्यांक आणि वर्षांक समजून घ्यायचा असेल तर या मालिकेतील पहिल्याच व्हिडिओमध्ये आम्ही तो खूप सोप्या भाषेत समजावून सांगितलेला आहे. त्याचा देखील तुम्ही लाभ घ्यावा. मूलांकासह तुम्हाला स्वतःचा भाग्यांक आणि वर्षांक माहीत असणं आवश्यक आहे, कारण हे या वार्षिक भविष्यानुसार लागू होणार आहे. तर 2025 हे नववर्ष सुरू झालेलं आहे. 4 मूलांक असणाऱ्या जातकांसाठी ते कसं राहील ते आपण समजून घेत आहोत. अंकशास्त्रानुसार 2025 हे वर्ष मंगळ ग्रहाच्या अखत्यारीत येतं. म्हणजे या वर्षाचा स्वामी मंगळ ग्रह आहे, कारण 2025ची बेरीज केली असता ती 9 येते. अंकशास्त्रानुसार 9 अंकाचा स्वामी मंगळ ग्रह आहे. तुमचा मूलांक स्वामी राहू आणि मंगळ यांच्यात शत्रुत्वाचं नातं आहे. राहू म्हणजे एखादी गोष्ट कुठल्याही परिस्थितीत मी मिळवणारच, तर मंगळाला आपण ग्रहांचा सेनापती म्हणतो. तो अग्नितत्वाचा ग्रह आहे. इथे काय होतं की प्रत्येक गोष्टीचा अतिरेक इथे तयार होतो. मंगळ आणि राहू हे दोन्ही अतिरेकी ग्रह आहे, ज्यामुळे तिथे एक उग्रता तयार होते. राहूकडे नेहमीच धडाडी असते. ज्या गोष्टीची इच्छा झाली ती मी कुठल्याही परिस्थितीत मिळवणार, त्यासाठी वाटेल ते करणार अशी भूमिका राहू ग्रह निर्माण करतो. असं म्हटलं जातं की राहू हा कोळसा आहे. त्या कोळशाला जेव्हा मंगळाचा अग्नी लागतो तेव्हा त्यात तीव्रता निर्माण होते. मात्र ही तीव्रता, ही ऊर्जा सकारात्मक पद्धतीने घ्यावी की नकारात्मक पद्धतीने घ्यावी हे सर्वस्वी मूलांक 4 असणाऱ्या व्यक्तीच्या हातात असतं. त्यानुसार काही गोष्टी सांभाळून घ्या, काही गोष्टींचा उपयोग करून घ्या, म्हणजे 2025 हे नववर्ष तुमचंच असेल. तुम्ही आतापर्यंत अंकशास्त्राचे व्हिडिओ जिथे जिथे ऐकले असतील
तिथे तिथे एक बाब तुम्हाला प्रामुख्याने ऐकायला मिळाली असेल की 2025 हे नववर्ष 4 अंकासाठी नकारात्मक आहे. मात्र तसं अजिबात नाही. कारण कोणताही ग्रह 100% नकारात्मक नसतो किंवा 100% सकारात्मक देखील नसतो. प्रत्येकाचे फायदे तोटे असतात. तुमचा मूलांक 4 असेल तर प्रचंड पैसा कमवण्याचे सामर्थ्य तुमच्यात येईल. त्यासाठी तुम्ही प्रचंड परिश्रम करणार आहात. अर्थात इथे स्वतःची काळजी घेणं गरजेचं आहे. म्हणजे काय केल्याने तुम्हाला नियंत्रित राहता येईल याचा विचार करा. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे तुम्ही यावर्षी आपल्या नात्यांना अधिक महत्त्व द्यायला हवं. त्यानंतर तुम्ही स्वतःच्या आरोग्याला अधिक महत्त्व दिलं पाहिजे. त्यानंतर पैसा हा महत्त्वाचा माना. कारण या नववर्षात तुम्ही भरभरून पैसे कमवणार आहात. तशा शुभ संधी तुमच्यासाठी निर्माण होणार आहेत. त्यानुसार पैसा तुमच्याकडे येणारच आहे. मात्र त्यात वाहवत जाऊ नका. पैसा कमवण्याच्या धुंदीमध्ये नात्याकडे दुर्लक्ष करू नका. एकदा नाती तुटली की ती पुन्हा जोडणं अत्यंत कठीण असतं. म्हणून त्या दृष्टीने योग्य ती काळजी घेणं तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतर तुम्हाला स्वतःचं आरोग्य देखील सांभाळावं लागणार आहे. विशेषतः मानसिक आरोग्याची काळजी तुम्हाला घ्यावी लागणार आहे. मन स्वस्थ सुदृढ असेल तर मनुष्य अधिक चांगल्या प्रकारे विचार करू शकतो. सकारात्मक पद्धतीने विचार करू शकतो. मात्र अतिविचार करण्यामुळे देखील काही समस्या निर्माण होऊ शकतात. यानंतर 4 मूलांक असणाऱ्या जातकांसाठी पुढील अत्यंत महत्त्वाचा विषय म्हणजे तुम्ही या नववर्षात आपल्या अतिरिक्त उत्साहाला कुठेतरी आवर घाला. कारण कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट असतो. अति तिथे माती अशी आपल्याकडे एक जुनी म्हण आहे. त्यानुसार अतिरिक्त उत्साह देखील वाईट ठरतो. म्हणून त्याला आवर घालणं अत्यंत महत्त्वाचं राहील. तुम्ही अत्यंत बुद्धिमान असतात. अत्यंत शिस्तप्रिय असतात. दूरदृष्टी तुमच्याकडे आहे. सूक्ष्म निरीक्षण शक्ती देखील तुमच्यात आहे. म्हणजे राहूच्या निर्मितीची जी कथा आहे त्या कथेचा हा विभाग येतो की राहू हा राक्षस असतो. त्याच्या सूक्ष्म निरीक्षणात साक्षात भगवान विष्णूचं कार्य देखील लपून राहत नाही. त्याच्या लक्षात येतं की भगवान विष्णू देवांनी अमृत पाजत आहेत आणि राक्षसांना दारू पाजत आहे. ही बाब लक्षात आल्यानंतर तो शांतपणे उठतो. कुठलाही गाजावाजा न करता आपली बुद्धी वापरतो आणि गुपचूप जाऊन देवांच्या रांगेत बसतो. त्याच्याकडे निरीक्षण शक्ती असते. ताबडतोब निर्णय घेण्याचं कौशल्य असतं. त्यानुसार तुम्ही देखील योग्य वेळी योग्य भूमिका घेऊ शकतात. कठीण परिस्थितीमध्ये देखील स्वतःसाठी सकारात्मकता कशी उभी करायची ते तुम्हाला येतं. कितीही वाईट परिस्थितीत संघर्ष करून यशस्वी होणारे लोक हे राहूच्या अखत्यारीत येतात. इतकंच नव्हे तर राजकारणात यशस्वी होणारे लोक देखील राहूच्या अखत्यारीत येतात. जोपर्यंत राहू तुमच्या पत्रिकेत प्रबळ असणार नाही तोपर्यंत राजकारणात यश नाही. तोपर्यंत परदेश गमन नाही. तोपर्यंत तुम्हाला मीडियामध्ये यश कधीच मिळू शकत नाही. यानंतर व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने विचार केला असता 4 मूलांक असलेले जातक यावर्षी प्रचंड परिश्रम करणार आहे. तुमचं संपूर्ण लक्ष आपल्या परिश्रमावर असेल ज्यामुळे कदाचित आरोग्यावर दुष्परिणाम होऊ शकतो. म्हणून त्या दृष्टीने स्वतःची योग्य ती काळजी घ्या. धन कुटुंब वाणी या दृष्टीने विचार केला असता जसं मी आधीही सांगितलं की या काळात तुम्ही भरपूर धन प्राप्त करणार आहात. त्यातही प्रचंड परिश्रम करणार आहात. मात्र कुटुंबाचं ऐक्य विघटित होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. कारण राहू आणि मंगळ हा अंगारक योग देखील म्हटलं जातं. वास्तुवाहनाच्या दृष्टीने विचार केला असता 2025 या नववर्षात तुमच्यासाठी वास्तूचे अत्यंत सुंदर योग निर्माण झालेले आहे. त्यामुळे तुमचं जर नियोजन असेल तर यावर्षी तुमची स्वप्नपूर्ती नक्कीच होऊ शकते. म्हणून त्या दृष्टीने अधिक प्रयत्न करायला हवे. तसंच शिक्षणात देखील तुम्हाला मोठ्या प्रमाणात यश मिळताना दिसत आहे. त्यासाठी तुम्ही अर्थातच अतिरिक्त परिश्रम करणार आहात. मैत्रीचं नातं समृद्ध होऊ शकतं. एकमेकांविषयी थोडे गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे. परंतु विवाह इच्छुक वधूवरांसाठी विवाह जुळून येण्याचे शुभयोग या नववर्षात निर्माण होणार आहेत. वैवाहिक जोडीदाराशी सकारात्मक पद्धतीने संबंध समृद्ध होतील. मात्र एप्रिल आणि मे हे 2 महिने विघटनाचे आहेत. म्हणून त्या बाबतीत तुम्ही योग्य ती काळजी घ्यायला हवी.
ज्या जातकांची परदेशात जाण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी तसे शुभयोग देखील निर्माण होणार आहे. केवळ तुम्ही आपली नाती सांभाळा, मैत्री सांभाळा, आरोग्य सांभाळा. पैसा तुम्ही भरपूर कमावणार आहात आणि यशस्वी देखील होणार आहात. त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. उपायांच्या दृष्टीने विचार केला असता 4 मूलांक असणाऱ्या जातकांसाठी एक मंत्र देत आहे. तो मंत्र म्हणजे ओम लक्ष्मीनारायणाय नमः हा होय. वैवाहिक जीवन यशस्वी सुखी करण्यासाठी नववर्षामध्ये या मंत्राचा जप करणं तुमच्यासाठी लाभदायक राहील. तसंच फिरोजा ब्रेसलेट परिधान करणं ते देखील तुमच्यासाठी लाभदायक राहील. त्या ब्रेसलेटची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथून ते तुम्ही मागवू शकता. अशा प्रकारे 4 मूलांक असणाऱ्या जातकांसाठी नववर्ष कसं राहील हे समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे असं मला वाटतं. म्हणून आजच्या भागात आपण थांबूया. पुढील भागात पुढील मूलांकाचा आपण अभ्यास करणार आहोत. ही शास्त्रीय माहिती आवडली असेल तर व्हिडिओला शेअर नक्की करा, जेणेकरून इतरांपर्यंत पोहोचू शकेल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे, त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.